रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। अखेर नाईक घराण्याची प्रतिष्ठा पणाला लावत गड राखलाय। पुसद नगर परिषद अध्यक्षपदी मोहिनी नाईक यांचा निसटता विजय। पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी निसटता विजय मिळवलाय। त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा 645 मतांनी पराभव करत अध्यक्षपदावर आपले नाव नोंदवले। ही निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची मानली जात होती। विशिष्ट समाजाची मते ठराविक उमेदवारालाच मिळणार अशा चर्चा सुरू असतानाच लढत अत्यंत अटीतटीची ठरेल याचे संकेत आधीच मिळत होते। प्रत्यक्ष मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासूनच मोहिनी नाईक यांनी अल्प आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत विजयाकडे वाटचाल केली। नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांनी सर्वाधिक 14 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 6 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला तर भाजपाला 5 जागांवर समाधान मानावं लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गट यांना 3 जागा तसेच 3 अपक्ष उमेदवारांनाही मतदारांनी संधी दिली। विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवाराच्या विजयामुळे नगर परिषदेची राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार झाली। अखेर अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत मोहिनी नाईक यांच्या विजयाने नाईक घराण्याचे आपले राजकीय प्रतिष्ठा अबाधित राखली। पुसद प्रतिनिधी